न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. स्वयंनिर्माण फाउंडेशनच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 25 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त SBI बँक मार्फत बचत गटांना कर्ज उपलब्ध करून रोजगार देऊन स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करतात. अध्यक्षीय भाषणात प्रीती शेवगावकर यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी चूल आणि मूल यासोबत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटून दाखवावा करिता स्वयंनिर्माण फाउंडेशन महिलांना मदत करण्यास कधी तयार आहे असे सांगितले. यावेळी स्वयंनिर्माण फाउंडेशनचे व्यवस्थापक रिजवान यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माधुरी शिवाजी महाराजांचा सावित्रीबाई फुले जेवढे फोटो तेवढे घे. शिवाजी महाराजांचा जिजामाता विसरला काय उपरी घालून घे. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday dear स्वयंनिर्माण. सर एकच मिनिट थोडंसं पुढे या ना आपण. येस हां आणि वापस कट करताना एक फोटो घेऊ. हात लावा ना. शिंदे आम्ही काम करेल आज मी त्याच्यामुळेच हे मोठं पाऊल घेतलंय आणि हे आम्ही स्वखर्चातून करतोय. याच्यामध्ये कोणाचाही 1 रुपया नाहीये. हे माझ्या टीमलाही विचारून घ्या. आम्ही आज जे पण करतोय आणि याच्यामध्ये माझ्या टीमचा मला खूप सपोर्ट आहे. माझ्या टीमनी प्रत्येकाने त्यांच्या कोणीच एप्रिल केलेले नाहीये. सगळ्यांनी तो एप्रिलचा खर्च शिलाई मशीनमध्ये दिलेला आहे. टीमचा पण तितकाच सपोर्ट आहे. फक्त टीमला म्हटलं की आपल्याला महिलांसाठी करायचंय. माझ्या प्रत्येक टीम मेंबरनी स्वतःच्या स्वखर्चातून तुमच्यासाठी शिलाई मशीन अवेलेबल करून दिले का त्यांचा पण हेतू तोच आहे की महिलांनी सक्षम व्हावं, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहावं आणि तुम्ही 2 पैसे कमवावेत. हा मेन उद्देश आहे. याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं ठरलं जसं आपण आता नवीन 2-3 योजना आलेल्या आहेत SBI बँकेच्या मार्फतच. जर तुम्हाला मी व्यवसायच का करते सांगू का? कारण जॉबमध्ये तुम्हाला आता जॉब कुठेच राहिलेले नाहीये. तुम्ही कुठे पण जा, तुमच्या मुलांना पण तुम्ही आतापासूनच सांगत राहा की तुला भविष्यात व्यवसायच करायचा आहे. तू जोपर्यंत जॉबला जाशील तोपर्यंत कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे. आतापासून मुलांना सांगत राहा व्यवसाय करायचा. तेव्हा कुठं ते पुढच्या भविष्यात टिकतील. हे तर खूप हालाकीची परिस्थिती होणार जर जॉबच्याच भरोश्यावर राहिला तर. कितीतरी युवक युवती शासनाच्या जॉबला लागलेले म्हणून आत्महत्या करतात. आपल्या मुलांना आतापासून माइंडनी प्रिपरेशन करा की तुम्हाला नाही जरी तू जॉबला लागला, मला तुझ्यावर पूर्ण खात्री आहे की तू लागशीलच, पण जरी नाही लागला तरी माझा हा जो बिझनेस आहे हा तुला पुढे न्यायचा आहे. एवढं तुम्ही त्यांच्यासाठी करून ठेवा जेणेकरून त्यांचं भविष्य अजून सिक्युअर होईल. आणि शिलाई मशीन घेऊन त्याचा प्रॉपर वापर करा. घेऊन फक्त मला मिळाली आणि ती कोणाला द्यायची म्हणून देऊ नका. कारण हे बघा कोणी कोणाला 1 रुपया सुद्धा देत नाही. देता का? तुम्ही फक्त इथून रिक्षावाल्याला जा, रिक्षावाल्याला म्हणा दादा माझ्याकडे पैसे नाही, मला घरी सोडेल का तो? कोणी कोणाला 1 रुपया देत नाही. आम्ही जर तुम्हाला मदत करतोय त्या मदतीचं चीज व्हायला पाहिजे. चीज म्हणजे मी खरंच सगळ्यांच्या घरी येऊन चेक करणार आहे बरं का रिजवान सर. सगळ्यांचे नाव नंबर लिहून घ्यायचे, ॲड्रेस लिहून घ्यायचे. ज्यांना मशीन लागणार आहे त्यांना आमची पूर्ण स्वयंनिर्माण फाउंडेशनची टीम चेक करणार आहे की खरंच त्याचं युटिलाइज करताय की नाही. कारण आपल्याला ना फक्त मशीन घेऊन शिवायचे नाही, त्याचा मॉल तुम्हाला सांगू का चिंतेचे सुद्धा पैसे करतात. गोदड असतात ना, गोदड्याला स्टाईल येते
की गोदड्याला चिंदा लावून विकायची, त्याचे सुद्धा पैसे करतात. आर्ट एक कला आहे, ती तुम्हाला यायला पाहिजे. काही दिवसातच आपण आपला एक्सपोर्ट पण चालू करतो, त्याच्यावर पण आमचं काम चालू आहे. जसं कापकर सर आम्हाला म्हणले, कापकर सरांच्या माध्यमातून 2-3 नवीन प्रोजेक्ट आले आहेत आपल्याकडे, त्याच्यावर पण आपलं काम चालू आहे. आणि सर आज जो आपने प्रोग्राम किया है महिला सक्षमीकरण डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के मौके पर, तो क्या उद्देश्य है आपके फाउंडेशन? पहले तो मैं बोलना चाहता हूँ कि मैं ये फाउंडेशन में एक मैनेजर का रोल निभा रहा हूँ. हमारा जो फाउंडेशन है, ये फाउंडेशन के माध्यम से हम महिला खुद के पैरों पे खड़े होना बोल के हमने सिलाई मशीन बांटने का कार्यक्रम आज आयोजित करे हुए. हमने आज 25 सिलाई मशीन हमारे खुद के उस पर बांटना चाह रहे हैं कि लेडीज खुद अपने पैरों पे खड़ा होकर आगे बढ़ सके. हाँ, आगे तरक्की कर सके. तो और क्या प्रोग्राम्स लिए जाते हैं महिला सक्षमीकरण की? महिला सक्षमीकरण के वास्ते हम अलग अलग उसके ट्रेनिंग लेते हैं, जैसे सिलाई मशीन के कोर्सेस, रंगोली के कोर्सेस, स्टिचिंग के कोर्सेस, जो भी लेडीज के कोर्सेस है वो हम पूरे फ्री में करवा के देते हैं हमारे फाउंडेशन की तरफ से. कितने बचत गट आपसे जुड़े हुए? 700 के प्लस बचत गट हमसे जुड़े हुए हैं. तो इसमें आपका स्ट्रक्चर कैसा है, कहाँ पर हमारी संस्था बीड़ बाईपास अयप्पा मंदिर के पास रजिस्टर है. हम SBI बैंक की तरफ SBI बैंक से टाइप करके उनको लोन प्रोवाइड करते हैं. तो कौन सा बिजनेस उन्होंने अभी तक स्टार्ट किया है महिलाओं का? जैसा घरगुती बिजनेस स्टार्ट किए लोगों ने, जैसा पापड़ बनाना, अचार मेकिंग का, दूध से पनीर बनाना, ऐसे विविध उन्होंने चालू किए. महिलाओं ने आपसे जुड़ना, आपके पास आना, बचत खाता तैयार करना गवर्नमेंट की, हाँ. उसको रजिस्टर्ड करना, उसके लिए क्या अपील करेंगे आप? हम ये चाहते हैं कि जितने ज्यादा जुड़ेंगे उतना आगा लोग स्टैंड होंगे. लेडीज बचत घर से जुड़ेंगे तो उनको हम लोन प्रोवाइड करके देंगे, वो खुद का बिजनेस स्टार्ट कर सकते हैं. तो ये आत्मनिर्भर बनाने का हमारा संकल्प है, प्रयास है. आपका नाम सर? शेख रिजवान शेख शब्बीर, मैं स्वयं फाउंडेशन का मैनेजर. ओके, थैंक यू. UCN टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, महिलांनी आपलं जीवन आपल्या डिग्निटीसह जीवन आपलं व्यतीत करावं, त्यासाठी स्वनिर्माण फाउंडेशनतर्फे विविध बचत गटाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यातलाच आज 14 एप्रिल निमित्त त्यांनी एक कार्यक्रम घेतलेला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील हॉलमध्ये आपण त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी हेतू करूया, नेमका कार्यक्रम काय आणि त्यांनी कोणकोणते कामं त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत केले आहेत. आता UCN टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज नमस्कार सर. आपण हा जो कार्यक्रम इथे घेतलेला आहे, हॉलमध्ये आजचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमानिमित्त काय म्हणणार आपण? माझं नाव प्रीती संदीप शेगोकार. आजचा जो कार्यक्रम आहे स्वयंनिर्माण फाउंडेशनमार्फत आम्ही महिलांच्या सक्षमीकरणाकरता आयोजित केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम महिलांसाठीच का? कारण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि एक राज्य करा. त्याच्यामुळे आम्ही शिकण्यासाठी ट्रेनिंगची गरज असते, ट्रेनिंगसाठी यंत्रणेची गरज असते. त्याच्यामुळं महिला प्रत्येक शिकली पाहिजे, स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे. त्यामुळे आम्ही आज आमच्या संस्थेमार्फत महिलांना शिलाई मशीन वाटप करणार आहोत. शिलाई मशीनच का? कारण प्रत्येक गरजू व्यक्तीला प्रत्येक लेडीजला शिलाई मशीन जर दिली तर त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहतील. त्यांच्या स्वतःच्या पायावर जर उभं राहिले, त्यांचं घर चालेल. त्यांचं घर चाललं तर त्यांचा परिस्थिती चांगली होईल. परिस्थिती चांगली झाली तर नक्कीच आपल्या सक्षम भारताचं एक उज्ज्वल भवितव्य आपल्याला बघण्यात येईल. त्यासाठी आम्ही संकल्पना घेतली आहे आणि आम्ही आमचं महिला बचत गटांचं काम आहे. स्वयंनिर्माण फाउंडेशनच्या मार्फत आम्ही महिलांना सक्षमीकरणमध्ये त्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देतो, त्यांना शासनाच्या ट्रेनिंग देतो. बऱ्याच सगळ्या ट्रेनिंग आमच्या महिलांनी इथं घेतलेलं, तुम्ही कोणालाही विचारू शकता. त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाला लोन कर्ज प्राप्त करून देतो. परत त्यांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करतो. त्यांना कुठल्या मशिनरी घ्यायच्या, कुठून परचेस करायचा, माल कसा बनवायचा, कुठे विकायचा, त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक्झिबिशनसुद्धा लावून देतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही महिलांच्या आरोग्याचे शिबिर पण घेतो. जसं जसं महिला त्यांच्या ज्या अडचणी प्रॉब्लेम असतील तशा ज्या आम्हाला येऊन त्या सांगतात, त्याच्यावर आम्ही नक्की अंमलबजावणी करण्याचं काम करतो. याच्या व्यतिरिक्त जे युवा मुली आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही विशेष त्यांना डिजिटल मार्केटिंग आहे, यूट्यूब आहे, असे ॲडव्हान्स टेक्निकल कोर्सेससुद्धा आम्ही त्या मुलींसाठी घेतो. फक्त आम्ही महिलांसाठीच नाही
तर मुलींसाठी पण काम करतो आणि भविष्यामध्ये अजूनसुद्धा महिलांसाठी अजून चांगले काम करतो. किती बचत गट आपल्याशी टायप आहेत सर, जोडलेले आहेत? संभाजीनगरमधले जवळपास SBI बँकेमार्फत आम्ही बचत गट करून देतो. तिकडनं लोन वगैरे प्रोव्हाइड होतो. बँकेचा खूप सगळा सपोर्ट आहे. आमचे जवळपास 700+ महिला बचत गट सध्या संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे. आणि सगळे ॲक्टिव्ह मशीन, आता जे आम्ही मशीन वाटप करणार आहे जवळपास 20 ते 25 महिलांना मशीन वाटप करणार आहे. सिलाई मशीन हा तर जो रेग्युलर झाला, याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते कोर्स तुम्ही करता, नाव देतात? याच्या व्यतिरिक्त आम्ही आता मागच्या दिवाळीच्या निमित्त आम्ही महिलांना रांगोळी घेतलं होतं. रांगोळीचा कार्यक्रम, मेहंदी, टेलरिंग आहे, ब्युटी पार्लर आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं यूट्यूब आणि डिजिटल मार्केटिंग याचेसुद्धा कोर्सेस घेतो आणि शेअर मार्केटचे पण क्लासेस घेतो. आता नवीन जे AI चालू आहे त्या संदर्भात महिलांना काही- AI संदर्भात अजून सध्या महिलांना एवढं प्रॉपर नॉलेज नाही आहे. नक्कीच आम्ही त्याच्यावर पण काम करत आहोत. आमचं ट्रेनिंग शेड्यूल पुढचं तुम्ही विचारलं, चांगलीच गोष्ट आहे. नेक्स्ट आमचा प्लॅन AI वर काम करण्याचाच आहे आणि ते आम्ही नक्की करू नेक्स्ट मंथमध्ये. त्याची ट्रेनिंग असेल. रजिस्ट्रेशन ऑलरेडी करणं सुरू झालेलं आहे. त्याची बॅच पण आहे. आज आपण सिलाई मशीन डिस्ट्रीब्यूट करणार आहात. हो. म्हणजे किती सिलाई मशीन टोटल डिस्ट्रीब्यूट करणार? सिलाई आणि 25 काय काय? 25 शिलाई त्याच्या मशीन व्यतिरिक्त अजून काही आहे का? त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त जे SC कॅटेगरीचे गव्हर्नमेंट जॉबला लागले आहे अशा विद्यार्थ्यांचा पण सत्कार करतो. त्यांनाही आम्ही बोलवले सत्कार. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्त तुमच्यासोबत जे बचत गट आहे आणि अजून बचत गट वाढावं म्हणून तुम्ही काय आव्हान करणार तुमच्या महिलांना, खास करून? महिलांना फक्त मी एवढं सांगू इच्छिते की आम्ही तर तुम्हाला संधी देतो, संधीचं सोनं करा आणि तुम्ही तुमच्या घरातून तुमचं काम, घर, मुलं सांभाळून स्वतःच्या पायावर स्वावलंबी होऊन कुठेतरी स्टँड घ्या, स्वतःचं आयुष्य जगा. आपण फॅमिलीमध्ये गुरफंटलो आहे बरोबर आहे, पण तुमचं प्रत्येकीचं एक अस्तित्व आहे जे की तुम्ही स्वावलंबी होऊन तुम्ही जगू शकता. जर तुम्ही आत्मनिर्भर झाला, तुम्ही तुमचा पैसा जर तुम्ही स्वतः सेव्ह केला तर तुम्हाला भविष्यात तीच तुमच्या पतीला, तुमच्या मुलांना भविष्यासाठी कामात येईल. एवढं मी महिलांना सांगू इच्छिते. आपलं नाव? माझं नाव प्रीती संदीप शेगोकर. एक पुरुष शिकला तो स्वतःचं घर शिकतो, पण एक महिला शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतो असं म्हणतात आपण. तसंच या बचत गटाचं आणि जे हे स्वयंनिर्माण फाउंडेशन आहे यांचं काम आहे का महिलांना सक्षमीकरण हवं. जर महिला सक्षम झाल्या तर नक्कीच कुटुंब सक्षम होतं आणि कुटुंब सक्षम झाला तर आपला देश आणि आपला महाराष्ट्र सक्षम होईल. आपण